अजित पवारांच्या उमेदवाऱ्या गुंडगिरी वाढवणार, खासदार मुरलीधर मोहोळ यांची टीका. अजित पवारांच्या उमेदवाऱ्या गुंडगिरी वाढवणार, खासदार मुरलीधर मोहोळ यांची टीका. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला रवाना, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती. शुक्रवारपासून मुंबईमध्ये प्रचाराचं बिगुल फुंकलं जाणार. महायुतीची 3 जानेवारीला पहिली सभा, 4 जानेवारीला ठाकरेंचा जाहीरनामा. 5 महानगरपालिकांमध्ये भाजपचे 10 उमेदवार बिनविरोध. कल्याण डोंबिवली महापालिकामध्ये 4, धुळ्यामध्ये 3, पनवेलमध्ये 1 उमेदवार बिनविरोध. भाजपा पाठोपाठ एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे उमेदवार सुद्धा बिनविरोध. शिंदेंचे कल्याण डोंबिवली महापालिकामध्ये 3 तर अजित पवारांच्याकडून 1 उमेदवार बिनविरोध विजयी. पहलगामचा हल्ला धर्म विचारून नव्हता, पूजा मोरे यांना वक्तव्य भोवलं. पुणेकरांच्या संतापानंतर पूजा मोरे यांना सोडावी लागली उमेदवारी. पैशांच्या अनेक ऑफर्स येतील, आमिषाला बळी पडू नका. राज ठाकरेंचं मनसेच्या उमेदवारांना मार्गदर्शन. मुंबई वाचवण्यासाठी शेवटची संधी असल्याचं सुद्धा विधान. शिंदेंनी परिस्थिती समजून घेतली आणि उमेदवारी दिली. उमेदवारी मिळाल्यानंतर मीनाक्षी शिंदे यांचं वक्तव्य. मीनाक्षी शिंदेंनी जबाबदारीच्या पदांचा दिला होता राजीनामा. अजित पवारांचं सफेद झूट, गुंड उमेदवारांना नव्हे तर खरात गटाला उमेदवारी दिल्याचं वक्तव्य. अहिल्यानगरमधील भाजपच्या 2 उमेदवारांना मोठा दिलासा. अर्जांवर घेतलेल्या हरकती निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळल्या. नाराज उमेदवारांना शांत करताना भाजपला अडचणी. पक्षाच्या उमेदवार निवडीमध्ये सुधारणा करू, आशिष शेलार यांचं वक्तव्य. कार्यकर्त्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न करू. वडेट्टीवार यांना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बंडखोरीची डोकेदुखी. मुंबईचा महापौर कोण हे मराठी माणूसच ठरवेल, संजय निरुपम यांच्याकडून वक्तव्य. कृपाशंकर सिंह यांच्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न. मिरजेत भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला. शिवसेनेच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. कुख्यात असलम शेखच्या मैताला प्रचंड गर्दी. शिर्डीमध्ये दहशतवाद्याच्या अंत्यसंस्काराला मुसलमानांची गर्दी. साताऱ्यामध्ये आजपासून साहित्यिकांचा मेळा. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन. विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा संमेलन उधळून लावू. आंदोलकांचा साताऱ्याच्या संमेलनस्थळी इशारा. विश्वास पाटील यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक. बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का. आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय शीतल देवरुखकर यांचा पक्षाला जय महाराष्ट्र. तिकीट न मिळाल्यानं कमळ घेतला हाती. नवरा भाजपविरोधात बंडकरी, बायको गेली माहेरी. भाजपच्या माजी महापौरांनी सोडलं पतीचं घर. निवडणूक अधिकाऱ्यांनीच बी फॉर्म लपवल्याचा आरोप. संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार. अधिकारी लतीफ पठाण यांची कृती संशयातीत. धनंजय मुंडेंना परळी कोर्टाचा मोठा दिलासा. विधान परिषद निवडणुकीतील शपथपत्राविरोधातील फिर्याद फेटाळली. करमाळा तालुक्यात जिवंत दिव्यांग महिलेला दाखवलं मयत. जमीन हडपल्या प्रकरणामध्ये न्यायासाठी महिलेची धाव. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेमियन मार्टिनची प्रकृती गंभीर. मेंदूज्वरामुळे मार्टिनला कृत्रिम कोमामध्ये ठेवलं. पाकिस्तानचा तेज गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता. आफ्रिदीला बिग बॅश स्पर्धेत फिल्डिंग करताना झाली गंभीर दुखापत.